या ठिकाणी जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रश्नाच्या बाबतीमध्ये टोलवाटोलवी करणार असेल आणि फक्त चालढकल करणार असेल तर मग मात्र मंत्र्यांना आम्ही या भागामध्ये फिरून देणार नाही। आणि वेळ पडली तर एखाद्या मंत्र्याला जो वाघासाठी बिबट्यासाठी लावलेला पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये कोंडल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही। कारण आज या ठिकाणी यांच्या घरातलं कोणी गेल्याचं दुःख यांना नाही आहे, कारण मरतंय कोण, सामान्य माणूस मरतोय, यांना याचं काहीही घेणं देणं नाही आहे। हे फक्त राजकारण करण्यामध्ये मशगूल आहे आणि म्हणून आम्हाला टोकाचा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल। वेळ पडली तर आम्ही ही भूमिका घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। घटना घडलेली आहे, घटना अतिशय दुर्दैवी आहे। पिंजरे किती लावले? 15 पिंजरे लावले एकूण। तर सकाळी एक बिबट्या ट्रॅप झाला, तो आपण माणिकडोला पाठवला आहे। मादी साधारण 4 ते 5 वर्षाची आहे ती। परिसरामध्ये किती बिबटे असावेत अंदाजे? ह्या परिसरात एक 5 ते 6 बिबटे असायला पाहिजेत। तर अशा घटना वारंवार घडत आहेत, शेतकऱ्यांचा उद्रेक फार आहे, काय होणं अपेक्षित आहे आणि तुमच्या पातळीवर उपाययोजना काय होतात? आम्ही जनजागृती विशेषतः मोठ्या प्रमाणात करतोय। या ठिकाणी पंचतळे इथे बिबट कॅम्प चालू केलेला आहे आपण। त्या साधारण 12 लोक तिथे काम करत आहेत, शासकीय वाहने, त्यांनी जनजागृतीचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे। घटना घडण्या अगोदरही या ठिकाणी 4 पिंजरे आपण लावले होते। दुर्दैवी घटना घडले का असं व्हायला नव्हतं पाहिजे आणि होई नाही, यासाठी आम्ही लोकांना समजून सांगतोय। शाळेत मुलं ये जा करतायत, त्यांना शाळेपर्यंत पालकांनी नेऊन सोडलं पाहिजे, आणायला गेलं पाहिजे। ते जे खाडे आजींना बिबट्याने ठार केलं, ती घटना नेमकी कशी झाली आणि मृतदेहाची परिस्थिती काय होती? 26 तारखेला 3:30 वाजता ब्रह्मध्वनीवरून सुभाष खाडे यांनी आम्हाला संपर्क साधला। साधारण 10 ते 15 मिनटात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। त्यांनी फोन करून सांगितलं होतं की आमची आत्या बेपत्ता आहे, त्यांनाही माहीत नव्हतं की नक्की कुठे आहे म्हणून। इथं आलो, आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली। बाजूच्या गट नंबर 445मध्ये ऊसाचं पीक होतं, तिथं फरफट आम्हाला दिसून आली। त्यानंतर आम्ही 3-4 जण ऊसाच्या फरफटीने आतमध्ये गेलो शेतात, तिथं त्यांचा मृतदेह दिसून आला। काय मृतदेहाची काय परिस्थिती? बिबट्याने किती % मृतदेह खाला होता? साधारण मांडीचा भाग खाल्लेला होता आणि चेहऱ्याचा। आता लोकांनी दुसऱ्या दिवशी रास्ता रोको केलं, आंदोलन केलं, तुम्ही लोकांना काय आव्हान कराल, काय सांगाल? कशा प्रकारे काळजी घ्यावी बिबट्यापासून? रात्रीच्या वेळी शक्यतो घरासमोर लाईट लावली पाहिजे आपण, उजेड आणि झाडं वगैरे, कचरा, आता पावसाळा सुरू आहे, गवत वगैरे जास्त वाढलेलं आहे, ते साफ केलं पाहिजे। विशेषतः जनावरं ज्यांच्याकडे आहेत, शेळी मेंढी असेल, गाय असेल, त्यासाठी बंदिस्त गोठा पाहिजे, जेणेकरून बिबट्या त्या ठिकाणी आला तरी कोणतीही पशुहानी होणार नाही। ओके, थँक्यू। सांगा तुम्ही चुकीचं बोलताय। काय, कोण चुकीचं बोलतोय? तुम्ही जर आलात तर सांगू शकता मी तुम्हाला। अहो साहेब, आता मला सांगा, आता किती वेळा यायचं तुमच्याकडं? मध्ये थोडं डिफरन्स राहतो, हां, त्यामुळे तुम्ही जर आपले अहो मला एक सांगा, आता तुम्ही मला सांगा, नुसतं फक्त आपली तोंडी चर्चा होऊन किंवा कागदावर काही गोष्टी होणार नाहीत, तर मला सांगा अजून किती लोकांचे जीव जाणार आहे या भागामध्ये? नाही, कागदावर होत नाही, कागदावर होत नाही, मग पण बऱ्याच गोष्टी केल्यात आम्ही। तुम्हाला एक आठवतं का साहेब? कागदावर आहेत साहेब, 1.5 वर्षापूर्वी बाहेरच्या काही गोष्टी साहेब एक मिनिट मी काही हे करू शकत नाही, त्यामुळे प्रत्यक्षात जर आपली भेट झाली नाही, प्रत्यक्ष येतो तुम्हाला भेटायला मी, पण 1.5 वर्षापूर्वी प्रांत कार्यालयापुढं मी मोर्चा काढला होता मनसरला। मी त्यावेळेला तुम्हाला आमंत्रण दिलं होतं, तुम्ही राजहंस मॅडमला पाठवलं, पण तुम्ही स्वतः आले नाहीत त्यावेळेला, तुम्ही आले नाहीत। तेव्हा मी आणि काही गोष्टीच्या बाबतीमध्ये मध्यंतरी सुद्धा मी तुमच्याशी संपर्क साधला, पण तुम्ही जेवढ्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे, संपर्क होतोय, जेवढ्या गांभीर्याने तुम्ही घ्यायला पाहिजेत काही गोष्टी, तेवढ्या गांभीर्याने नाही घेतल्या। असं नाही, आता तुम्हाला प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर मी सांगतो काय होतंय। हे बघा, आज ह्या बेड भागामध्ये 5 लोकांचे जीव गेलेत आतापर्यंत। हे नाही, 2 वर्षामध्ये 2 वर्षापूर्वी याच्या आधीची घटना झाली होती, 5 घटना घडल्यात आतापर्यंत साहेब। हा, 2 वर्षाच्या नंतर ही घटना झाली आणि ती दुर्दैवी घटना निश्चितच आहे, त्याच्यात आम्ही काय नाकारू शकतच नाही, ते कोणीच नाकारणार नाही ते।
मग आता तुम्ही काय नेमकं करणार आहे आम्हाला सांगा बरं. आपण एकदा भेटू, आपण बोलू, आम्ही काय करतोय आणि आमच्या पण काही अडचणी आहेत हे थोडस समज तुम्हाला लक्षात. आणि आता ह्या ज्या आजी तुमच्या पण काही सजेशन्स असतील, तुमच्या सूचना असतील, त्याचं पण आम्हाला कळेल किंवा काय करायचं. आता ह्या आजींचं जे गेल्यात बिचाऱ्या, त्या एकतर वडिलांच्या घरी राहत होत्या, आज त्यांची अवस्था काय ती सगळं माहिती असेल तुम्हाला सगळं. तर आता त्यांना मला सांगा, त्या कुटुंबाला भरपाई काय मिळणार आहे आपल्याकडून? हॅलो, हा, कुटुंबाला भरपाई, आता त्यांच्या कुटुंबाला भरपाई काय मिळणार आहे आपल्याला? हे तुमचं कट झाला. हॅलो, नाही चालू आहे, येतोय आवाज मला. हा, तुमचा आवाज आला नाही मला, आता येतोय. ऐका, माझं म्हणणं काय आहे, आता ह्या कुटुंबाला भरपाई काय देणार आहात तुम्ही? भरपाई ते वारस जे असतात ना, वारसाला 25 हा, वारसालाच. भरपाई आहे. 25 लाखाची भरपाई देणार आहे. हो हो हो. ते वारस आता त्याचं आणखी वारस प्रमाणपत्रासाठी नजबंदीचं काय? ते आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये बिबट्याची नजबंदी करावी ही मागणी आमची तेव्हापासूनची आहे, 1.5 वर्षापासूनची आहे. मग त्याबाबत काय उपाययोजना झाल्या? ते मी आता प्रत्यक्षात आपण बोललो ना, अहो, मला एका वाक्यात सांगू शकता साहेब तुम्ही? मी तर येणारच आहे तुम्हाला भेटायला. पण सांगा की काय केलं तुम्ही त्याबद्दल. काही गोष्टी ह्या केंद्र शासनाकडच्या आहेत, त्यामुळे म्हणजे तुम्हाला तो केंद्राचा कायदा आडवा येतो की काय? केंद्राचा कायदा आडवा येतो की काय? पकडलेले बिबटे कुठे सोडतात? हा, कायदा आडवा येतो ना त्याच्यामध्ये. हा, मग हे सांगा की स्पष्टपणाने, फक्त आम्हाला झुलवत नका ठेवू, कारण अजून किती लोकांचे जीव जाणार याच्यात. आणि पकडलेले बिबटे आजही पण मग आपण बोलू. पकडलेले बिबटे आजही पण तुम्ही परिसरातच सोडताय. नाही, बिलकुल नाही. अहो, हे सरळ लोक पाहतायत सगळ्या गोष्टी. नाही, हे होत नाही असं कधीच. आणि मग मला सांगा ना, ही संख्या तर मी त्याच्यावर कारवाई करू शकतो. ठीक आहे. हा, ठीक आहे, मी तुमच्या ऑफिसला येतो, आपण बाकी गोष्टीवर सविस्तर बोलूया. चालेल. ओके. नक्की.